महाराष्ट्रीयन फूड 328मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजची रेसिपी आहेत कोळंबी पॅटीस. तर पॅटीसचं जे आतलं सारण असतं ते तयार करण्यासाठी आपण 250 ग्रॅम कोळंबी घेतली. ती स्वच्छ धुवून तिला मीठ आणि हळद लावून ठेवली आहे. वाटण्यासाठी धने आणि सुकं खोबरं भाजून घ्या. त्यात अद्रक, लसूण आणि कोथिंबीर वाटून घ्या. कोळंबीच्या फोडणीसाठी कांदा आहे आणि टमाटा पण घालूया नंतर. आता बनवूया कोळंबी पॅटीस. तुम्ही बघू शकता इथे मी तेल तापत ठेवलं. आता आपण कोळंबी परतवून घेऊया. ते 7 मिनिट आधीला परतवून घ्यायची. इथे 10 मिनिटासाठी स्लो गॅसवर अगदी वाफायला ठेवली. पाणी वगैरे काही घातलं नाही. ती तेलातच परतली. पॅटीसच्या आवरणासाठी किंवा वरचं कवर असतं त्याच्यासाठी मैदा घेतला आहे, मीठ घालून घेतलं आहे. आता आपण साजूक तूप थोडं घालूया, 2 चमचे. आता आपण छान मळून घेऊया. या तुपामध्ये पूर्ण पीठ व्यवस्थित मळायचं आहे आणि मग पाणी घालायचं आहे. पूर्ण गोळा करायचा आहे. आणि वरून पण पाणी घालून आता मळून घेऊन. साजूक तूप मी थंडच घातलं आहे. तुम्ही तेलही घालू शकता. तुम्ही बघू शकता इथे आपण 3 चमचे मैदा आणि 3 चमचे तूप असा साठा तयार करून घेतला आहे पोळीला लावण्यासाठी. बघू शकता इथे आपलं पीठही मळून झालं आहे, मैदा मळून झाला आहे. आणि जी कोळंबी घेतली होती परतवून 10 मिनटं किंवा वाफून घेतली 10 मिनटं तळून, तेल टाकलं फक्त, तेल आणि मीठ, बाकी काही टाकलेलं नाही. आणि तिचे छोटे तुकडे केले का आता पॅटीसमध्ये बसण्यासाठी. आता आपण पॅटीसचा मसाला तयार करून घेऊया. तुम्ही बघू शकता इथं आपण तेल टाकून कांदा परतवून घेतला आहे स्टफिंगसाठी. एक 1.5 चमचा गरम मसाला. तुम्हाला किती घ्यायचं तो तुम्ही घेऊ शकता. लाल तिखट तुमच्या आवडीनुसार. एक चमचा लाल तिखट. हे सगळं हलवून घ्यायचं.
आता आपण टमाटा घालणार आहोत. कांदा टमाटा एकदम बारीक चिरायचा आहे, कारण ते पॅटीसमध्ये बसवायचे. हळद घालूया. टमाटा पूर्ण गाळ झाला, एकजीव झाला पाहिजे. खूप बारीक टमाटे कापायचे आणि कांदा खूप बारीक कापायचा आहे. हळद घालूया. कोळंबीला मीठ लावलं आहे, वरतून थोडंच मीठ घाला. कारण हळद आणि मीठ आपण लावून ती मुरत ठेवली होती. त्यानंतर आपण आज तयार केलेलं वाटण घालूया. सुकं खोबरं, धने, आलं, लसूण आणि कोथिंबीर असं वाटण ते भाजून घेतले आणि त्याचं वाटण तयार करून घेतलं. वाटणही छान एकजीव झालं पाहिजे किंवा तेल सुटूपर्यंत वाटण परतवायचे. याला तेल सुटूपर्यंत आपण परतवूया. तुम्ही बघू शकता इथं मसाल्याने आपलं पूर्ण तेल सोडलं आहे. आता आपण कोळंबी परतवून घेऊया. कोळंबी परतवून घेऊया. पूर्ण मिक्स करायची मसाल्यामध्ये. आता हे सारण आपण थंड व्हायला ठेवून देऊया. बघू शकता एका पोळीला आपण साठा लावून घेतलाय. आता आपण वरनं दुसरी पोळी टाकणार आहोत. याला पण आपण साठा लावतोय. सुकं पीठ टाकायचं आहे थोडं. आता आपण याच्यावर तिसरी पोळी टाकणार आहोत. याला पण साठा लावायचा आहे.
हा देते हा खूपच होते आता बनवायला थोडं की थोडंसं दाबण्याला मुरकून घेऊया. अशा प्रकारे आपली घडी झाली आहे. आता आपण हे दोन्ही साईड कट करणार आहोत. आता आपण पॅटीस बनवायसाठी याचे गोळे करून घेणार आहोत छोटे छोटे. एक, दोन, तीन. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे याचे तुकडे करून घ्यायचे किंवा गोळे करून घ्यायचे. हे केल्यानंतर हे असं उभं दाबायचे पीठ. अशा प्रकारे दाबायचे. जे असं आपण घड केलं आहे त्या ह्या पद्धतीने दाबायचे. तुम्ही गोळ साईडला ठेवा आणि पॅटीस बनवून घेऊ. आपण लाकूड घेऊया. बस याची थोडी पातळ चपाती लाटायची. आता आपण पॅटीससाठी जे सारण तयार केले ते भरणार आहोत.
साधारण अशा पद्धतीने लांब करायचं आहे आता. कोळंबीचे खूप बारीक तुकडे करून घ्या तळून झाल्यानंतर. ते आपल्याला चाकूच्या साहाय्याने चिरा पाडून घ्यायचे मोडकून झाल्यावर. त्याला थोडंसं पाणी लावायचं आहे काढाने, कारण चिटकलं गेलं पाहिजे. साधारण दिसतं ना ते असं दिसेल. हे पॅक करून घ्यायचे, नाही तर सुटतं का म्हणे. दोन्ही कडा कट करूया. अशा पद्धतीने आपलं पॅटीस तयार होईल. बाकी मी उरलेले करून घेते. तुम्ही बघू शकता इथं आपण तेल तापून घेतलंय. तेल तापल्यानंतर गॅस कमी करायचा आणि स्लो गॅसवर तळायचे पॅटीस. तुम्ही बघू शकता इथं आपण तळतोय स्लो गॅसवर. ब्राऊन कलर होईपर्यंत तळायचे स्लो गॅसवर. ब्राऊन नाही, सोनेरी कलरवर तळायचे. सोनेरी रंग येईपर्यंत तळायचे. अगदी स्लो गॅसवर तळा. अशा पद्धतीने आपले पॅटीस तळून झालेत. 2 तळून झालेत. आता ते काढून घेऊया. बाकीचे मी तळून घेते. तुम्ही बघू शकता इथे आपला कोळंबी पॅटीस तयार आहे. अशा पद्धतीने त्याची सजावट केली. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.